सगळ्या सोयऱ्याला कधी आहेर करायचं नाही. पैसा पैसा पूर्वी बँक नव्हत्या, गाडग्यातल्या भांड्यात टाकायचे, जमिनीत पुरून ठेवायचं. आणि म्हणून या ठिकाणी गाभा काका सांगतात ते धन गाडग्यामध्ये जमिनीत पुरायचं, मुखामध्ये अंतकाळी धुळे. अरे काय या धनलोभ्याची अवस्था सांगू लागले. आईसी खाचे जाते गाभा काका म्हणतात आध पाता सोयी तिने एकत्र जेते मिळते ते धोका किती सांगावी. गाभा काका म्हणले अहंकार अहंकार किती वेळ असतंय, 10 सोया पुरता, पुन्हा काय म्हणले. आणि म्हणू लागले अशी एक एक याची अवस्था. हे 3 गुण सांगितले. जर हे 3 गुण एकाच व्यक्तीच्या माणसाच्या जर अंगामध्ये हे गुण असतील तर त्याची काय वर्णन करावी, काय काय अवस्था असे सांगू लागले. आईसा स्त्री मध्ये माथला परत म्हणू लागले आणि विचार इंद्रा सज्जनाचा उल्लेख केला पडे तशी तसा गैवरून बोला ना गेला. ते रागामध्ये आला. ते म्हणू लागला कारण देवाचा राजा आहे, हे पद आहे आणि वैभव आहे, आणि म्हणून हा उन्मत्त झाला. त्याचा विवेक गेला, म्हणजे विचार करण्याचा शक्ती देखील राहिली नाही. अरे त्या इंद्राला कळायला पाहिजे होतं, अरे आम्ही साधू संत, हा आमचा आश्रम, आणि इथून त्यानं जावं का. अरे अशा या दुष्टाची छाया देखील आमच्यावर पडली नाही पाहिजे, असा राग वार्ताला आले. आम्ही सूर्यवंशी राजे निमाखो आमा स्वधर्म हाती देक हा उद्धता लावणे शिक हा विचाराने काशना हे भरत म्हणू लागलेला आहे या इंद्राला काही कळतं का. कारण याला हा उन्माद आलेला, उद्धट झालेला आहे. विमान आमच्या या नंदीग्रामाहून येऊन जातो का. अप्सरा विमानामध्ये काय नृत्य काय गायन करू लागलेलं आहे. अरे आम्ही देखील सूर्यवंशी कुळातले राजे, नियमानं वागणारे, आणि जो उद्धट झाला त्याला शिक लावणं हे आमचं कर्तव्य भरत बोलू लागलेला आहे. कुंडलिकावर दे हरी हे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. पार्वती पदे शिवहर महादेव. जय श्रीराम. काही का पडायचं नाही. वाचक बालासाहेब नकाते साळेगाव, सूचक अरुण गवळी, सूचक वाचक बालासाहेब नकाते साळेगाव, आसुरबा गवळी. हा डबल तुमच्या मला बुदांबास व्हायलो म्हणलं बघा, जोड फोडी होती. 27 झाली, 27. प्रभु रामचंद्र भगवान की जय.
म्हणून राम नामांकित बाण दगदगीत अति दारुण चापी सज्जिला पण दुष्ट दळण करावया. मग जे काही भरताला वाटलं इंद्र हा उन्मत्त झालेला आहे आणि रात्रीच्या वेळी असणारं जे काही आकाशातून विमान चाललंय की काय, राग आला भरताला आणि रामांकित अशा प्रकारचा जो काही धगधगीत असा बाण भरताने आपल्या बाणावर सज्ज केलेला आहे. करोनी राम नाम स्मरण धनुष्य ओढी काढून बाणाशी आज्ञा करून दुष्ट दळण करावे. राम नाम स्मरण केलं, धनुष्याला बाण लावला आणि असणारा धनुष्याला बाण लावून कानडी आपल्या कानापर्यंत ओढलेली आणि तो बाण त्या दिशेनं सोडू लागलेला आहे. बाण श्रीनामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसात्यंताप्त राम सम स्मरत सर्वदा. आणि मग हा जो काही बाण आहे भरतानं सोडलेला तो बाण असणारा राम नामांकित आहे आणि वरतून द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणारा हनुमंत तो असणारा राम भक्त आहे आणि समोरून येणारा बाण राम नामांकित आहे आणि जो काही राम नामांकित बाण असणारा त्या ठिकाणी नतमस्तक होणारा तो राम भक्त हनुमंतराया. सुटो निशितीचा कडकडाटी बाण पडिला ती संकटी कोणावरी करावी शरवृष्टी अभक्त दृष्टी दिसेना. आणि बाण असणारा जो बाण असणारा तो सुटलेला आहे, राम नामांकित बाण आहे, धनुष्यातून तर सुटलेला आहे, त्या बाणाला संकट पडलेलं आहे. बाण असणारा कोड्यात पडला, आपल्या मालकानं सोडलंय खरा, समोर असणारा राम भक्त आहे, बाण असणारा राम नामांकित आहे. आपण शरवृष्टी करायची कोणावर किंवा काय करायचं अशा प्रकारचं जे काही विचार किंवा चिंता असणारी त्या बाणाला लागलेली. परतो निजावे जरी येथून भरत दंडील संपूर्ण कपीशी करावे कंदन तरी अशी स्मरण श्रीरामाचे. आणि बाण विचार करतोय परत जावं तर असणारा राजा भरत आपल्याला दंड केल्याशिवाय राहणार नाही, शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. समोर असणारा कोण राम भक्त आहे, राम भक्ताला सुद्धा दंड करणं योग्य नाही. नेमकं करायचं काय अशा प्रकारच्या अवस्थेत तो बाण आहे. भरत श्रीरामाचा निज भक्त कपिस प्रेम राम स्मरत माझा न चले पुरुषार्थ बाण विस्मित आणि ज्याने विचारी. बाण सोडलाय तो असणारा प्रभू रामचंद्राचा निस्सी भक्त आहे. ज्याच्यावर सोडलाय तो असणारा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण त्याच्या मुखात आहे. करायचं काय या ठिकाणी आपला पुरुषार्थ चालत नाही, परत जाता येत नाही आणि पुढे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी जे काही असणारा दंड करता येत नाही. करावं काय अशा प्रकारचा विचार तो बाण करू लागलेला आहे. भरताची आज्ञाशी जे दंडाव्या ते दुष्टासी दुष्ट म्हणून एक कपिसी रामस्मरणे आणि भरताला बाण सोडलाय, कशासाठी सोडलाय, समोर असणारा दुष्ट आहे आणि दुष्टाला दंड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सोडलेलं आहे. परंतु हा जो कपी, हा जो वानर आहे तो दुष्ट नाही, तो राम भक्त आहे, मुखात अखंड राम नामस्मरण आहे. मग आता करायचं काय अशा चिंतेत तो बाण आहे. स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन न घडे साधू अवज्ञा शिरीन चढे ऐशा विचारोनी वाडे कोडे चरणाकडे चालिला. आणि विचार करू लागलेला आहे तो बाण आहे, निर्जीव आहे, पण विचार काय करतोय, स्वामीच आज्ञा तिचं उल्लंघन झालं नाही पाहिजे आणि समोरचा जो काही साधू आहे साधूचा अवमानही झाला नाही पाहिजे आणि दोन्हीही साध्य करायचं असेल तर तो बाण असणारा काय करतोय, तो बाण असणारा हनुमंताच्या चरणाला जाऊन स्पर्श करतोय. धरी लिया सज्जनाचे पाय अपजय कधीच न होय स्वामी कार्य सिद्धीस जाय विजय होय त्रिलोक. आणि विचार केला बाणाने सज्जनाचं जर पाय धरले तर त्या ठिकाणी निश्चितच विजय होतो आणि सज्जनाचे पाय धरल्यामुळे विजय तर होतोच होतो, पण आपलं जे काही स्वामीचं कार्य आहे, मालकाचं कार्य आहे ते सुद्धा सिद्धीला जातंय. अशा प्रकारचा विचार त्या बाणानं केलेला. ऐसा निश्चय करून पूर्ण पाय मिठी घाली बाण स्वयं विस्मित कपिनंदन बाण कोण कोणा. अशा प्रकारचा विचार केला, आपल्या मालकाची अवज्ञा झाली नाही पाहिजे, साधूचा अपमान झाला नाही पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्या बाणानं केला आणि त्या बाणानं हनुमंतरायाचा चरण स्पर्श केला. हनुमंत सुद्धा आश्चर्यचकित झाले, हा काय प्रकार आहे. ऐसे विचारिता मनी बाणावलोकित नयनी
देखता श्रीराम नामांकित चिन्ही वायुनंदनाति विस्मयो. आणि मग असताना ज्या वेळेस त्या बाणानं हनुमंतरायाच्या चरण स्पर्श केला त्यावेळेस हनुमंतरायानं त्या बाणाकडे पाहिलं तर त्या बाण असणारा राम नामांकित अशा प्रकारचा बाण आहे. हनुमंतराया विचार करू लागले, आश्चर्य वाटलं आणि पुढे काय करतायत. श्रीरामाचा बाण होय अतिक्रम याचा करुणे साष्टांगे नमन करिता होये राम स्नेह भावा. विचार केला हनुमंतरायाने, हा बाण काही साधा सुद्धा नाहीये, हा असणारा श्रीराम नामांकित अशा प्रकारचा बाण आहे. आणि हनुमंतराया कोण आहेत? त्या रामाचे भक्त आहेत. त्या बाणाला असणारं त्या हनुमंतरायानं साष्टांग नमन केलेलं आहे. कपिकांक्षी बाणाचे वचन तव तो बोलोय ना संपूर्ण पाहू आदरले याचे त्याचे चिन्ह तव तळी बाण ओढितो. आणि मग विचार केला, त्या बाणाला साष्टांग नमस्कार केला हनुमंतरायाने आणि विचार केला आता ह्या बाणाच्या मनात काय बघावं म्हणले. आपल्या पायाला स्पर्श तर केलाय परंतु असणारा तो राम नामांकित बाण आहे. मालकाची आज्ञा आहे, आज्ञा उल्लंघन नाही केली, साधूचा अपमान नाही केला, पण त्याने जे करायचं ते कार्य त्या बाणानं सुरू केलं. हनुमंतराया विचार करू लागले आता आपण करायचं काय. त्यावेळेस तो बाण असणारा त्या हनुमंतरायाला भारताच्या दिशेनं ओढू लागला. उदया येईल दिवाकर मनोनी सौमित्रा रघुवीर घेऊन आला मज समोर बाण सत्वर ते आणि विचार केला हा बाण राम नामांकित आहे, कारण भरत आणि राम हे दोन नव्हतेच, परंतु असणार हे जे काही असणारा प्रकार घडतोय. हनुमंतानं विचार केला मला उशीर झालेला आहे, दिवस उगवल की काय, म्हणून प्रभू रामचंद्रच लक्ष्मणाला घेऊन या ठिकाणी आले असतील की काय आणि त्यांनीच हा असणारा बाण माझ्याकडे दिला, मला नेण्यासाठी पाठवला असेल की काय, अशा प्रकारचा विचार हनुमंतराया करू लागले. उठोनी सौमित्र वधोनिया दशशिर करोनी बिभीषण राज्याधर स्वय सत्वर येथे आला. तर असं झालं असेल, कसं मला उशीर होतोय म्हणून लक्ष्मणालाच प्रभू रामचंद्रानं आणला असेल, किंवा त्या ठिकाणी लक्ष्मण उठला असेल, राजा रावणाचा संहार केला असेल, बिभीषणाला राज्यधर म्हणजे त्या ठिकाणचा राजा केला असेल आणि हे सर्वजण परत आले असतील, अशा प्रकारचा विचार हनुमंतराया करू लागले. मी नपुसक सर्वथा न पवेची स्वामी कार्यार्था धिक्क माझे जीवित्व व्रथा कोणार्था जाता. आणि मग असं जर झालं असेल, राजा रावणाचा संहार करून लक्ष्मण उठला असेल, प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले असतील, तर माझ्यासारखा नपुसक मीच आहे, कारण मी माझ्या स्वामीचं कार्य करू शकलो नाही, वेळेत करू शकलो नाही, खरोखरच माझ्या जीवनाचा धिक्कार आहे. अशा प्रकारचा असणारी उद्विग्नता त्या हनुमंताच्या मनात आलेली. ऐसा झाला ती दुःखी सवेची बाणा ते अवलोकी तव तोडी अधोमुखी एकाएकी सत्वर. आणि मग अशा प्रकारचं दुःख झालं, आपण आपल्या स्वामीच्या कार्याला पडलो नाहीत, स्वामीचं कार्य वेळेत आपण पूर्ण करू शकलो नाहीत, अशा प्रकारचं दुःख झालं. हनुमंतराया त्या बाणाकडे बघू लागले तर बाण असणारा त्या भरताच्या दिशेनं त्या हनुमंतरायाला खेचू लागलेला आहे. कार्य न साधेच माझेन वेगे करीन देह पतन मनोनी कृपाळू रघुनंदन सत्वर बाण पाठविला. आणि माझ्याच्याने कार्य पूर्ण झालं नाही म्हणून असताना मी या ठिकाणी देहपतन करीन, देहत्याग करीन, असं जर माझ्या भगवंताला वाटलं नसल ना, म्हणून असणारं माझ्या भगवंतानं माझ्याकडे बाण पाठवला की काय, अशा प्रकारचा विचार हनुमंतराया करू लागले. आता सो काही भलते आज्ञा करणे निश्चिंते स्वये अनुसरणा बाणा ते विलंबे थे नय करू. आणि मग असणारा विचार केला आता काही असो म्हणले, जे काही असणारा बाण आपल्याला ओढतोय ना, बाणाच्या मनाप्रमाणे आपण चालावं, अशा प्रकारचा विचार हनुमंतानं केलेला आहे. हनुमान आज्ञेचा किंकर आज्ञा नुळून घे अनुमात्र टाकिले बाणावरी शरीर निघाला सत्वर बाण. आणि मग हनुमंतराया कसेत म्हणतात आज्ञाधारक आहेत, ज्या अर्थी बाण असणारा आपला चरण स्पर्श करतो आणि तो बाण असणारा आपल्याला ओढतोय, लक्षात आला हनुमंतरायाच्या आपल्याला आता अवज्ञा करायची नाही बाणाची. मग आपलं शरीर असणार त्या बाणावर झोकून दिलं आणि बाण जसा जाईल तशा पद्धतीने ते येऊ लागलेले. पातला अयोध्येचा राम पुढे देखील नंदीग्राम रचना ती मनोरम भक्तोत्तम भरत जेथे. आणि मग अशा प्रकारे तो बाण आकाशातून असणारा कुठं आला म्हणतात, ज्या ठिकाणी भरत नंदीग्रामाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी असणारा तो बाण आला, ज्या ठिकाणी भरत होता त्या ठिकाणी आल्यानंतर एका जनार्दना शरण दोघांची भेटी अति गहन
दोघे प्रेमळ संपूर्ण दोघे दिनपान विसरती. आणि मग अशा प्रकारे असणारा म्हणतात ह्या दोघांची असणारी जे काही भरत असणारा आणि हनुमंतराया या दोघांची भेट होणार आहे. दोघं असणारे त्या ठिकाणी गहन अशा प्रकारचे किंवा निसीमाच्या प्रकारचे त्या भगवंताचे त्या प्रभू रामचंद्राचे भक्त आहेत आणि त्यांची असणारी भेट या ठिकाणी होणार आहे. एका जनार्दन कृपाळू जननी गोड न खाय बाळा वाचुनी मुखीचा घास काढूनी माझ्या वदनी घालितो. आणि मग गौबा काका या ठिकाणी म्हणतात ज्याप्रमाणे आई आपला जो काही असणारा गोड घास आहे आपल्या लेकराशिवाय खात नाही, तसे नाथ बाबा असणारे माझे जे काही स्वामी मला असणार गोड घास माझ्याशिवाय खात नाहीत. अशा प्रकारे गौबा काका या ठिकाणी सांगतात. जे अत्यंत खावणे त्याचे मुखी घास देणे न खाता पायावरी बळे पाडणे घास कोंदणे मुखा माझी. आणि मग ते कुणाचं कर्तव्य असतं किंवा ते कोण करू शकतं? बळच असणारा आपल्या लेकराला ज्याप्रमाणे आपली माऊली घास घालते त्याप्रमाणे असणारे एकनाथ महाराज त्याप्रमाणे मला घास घालतात असं गौबा काका या ठिकाणी वांझे सिंहे नकळे चिन्ह व्याली जाणे वेदन कृपाळू एका जनार्दन जे अभिधान विश्वमाता. असणारे कृपाळू अशा प्रकारचे माझे गुरुवरी आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी गौबा काका वर्णन करतायत. ब्रह्मादिक पुत्र व्याली जे ब्रह्मांडे सृजिली निज कर्मेत्रने मानिली मज ये चाली लक्षणा तानेल्या उदक द्यावे की भुकेल्या जेऊ घालावे मज हे सर्वथान संभवे ते नेऊलावे माऊली. आणि मग असणारं काय करतात म्हणतात माऊली म्हणजे असणारी आई ज्याप्रमाणे असणारं ताणलेलं लेकरू त्याला असणारं पाणी देते किंवा भुकेलेलं अन्न देते, तशा प्रकारे हे जे काही नाथ महाराज आहेत त्यांनी असणारं मला या ठिकाणी एक गोड अशा प्रकारचा घास या ठिकाणी मला घातलेला आहे. यासी काय करू आता जन्मोनी झाला करता किती याची करू चिंता काही सर्वथा जाणे ना. अशा प्रकारची असणारी जी काय माऊली तिनं असणारा मला जन्म दिला मला असणारा गोड घास खाऊ घातला अशा प्रकारचं वर्णन गौबा काका करतायत. घास तोही घेऊन येणे म्हणून निज मुखीचे काढणे माझ्या मुखी कोंदणे बाळकारणे कृपारू. आणि अशा प्रकारचे असणारे कृपाळू स्वतःच्या तोंडातला घास किंवा स्वतःच सोडून असणारा आपल्या लेकराला घास बळच असणारा खाऊ घालतात असे माझे गुरुवर्य. अति सुरस राम कथा माऊलीशी घास गोड घेता आडमी आलो अवचित्ता काही सर्वथा जाणे ना. अशा प्रकारची असणारी गोड रामकथा आहे आणि ह्या रामकथा रूपी असणारा जो काही गोड घास आहे ती माऊली खाणार होती, पण त्याच्या आड असणार मी आलो आणि तो गोड घास असणारा मला मिळाला. अशा प्रकारे गौबा काका वर्णन करतात. तेही कृपाळू कैसी तोंडीचे काढून वेगेसी ओपिता माझी मुखासी निज मानसी सुखावे. आणि मग ती सुद्धा किती कृपाळू म्हणतात. मी म्हणतोय की मी तिच्या गोड घासाआड आलो, पण ती माऊली एवढी कृपाळू आहे की तिनं असणार स्वतःच्या मुखातला घास असणारा माझ्या तोंडात घातला आणि मला तो घास मिळाल्यामुळे ती सुखी होते. जशी आई आपल्या मुलासाठी करते तशा प्रकारे असणारं नाथ महाराजांनी माझ्यासाठी केलंय असं गौबा काका या ठिकाणी वर्णन करतात. बाळकाच्या धनी धाई जे का शिष्याचे निझाले पण होईजे आणि काही न कळे सहजे सद्गुरूने जाणीजे की प्रसवितिया. आणि मग असणार ज्याप्रमाणे आईचं आणि मुलाचं नातं त्याच प्रकारे असणारं गुरुचं आणि शिष्याचं नातं असतं. ज्याप्रमाणे आई आपलं सगळं सोडून किंवा आई आपल्या लेकराची जेवढी काळजी घेते त्याच प्रकारे गुरु असणारे आपल्या शिष्याची काळजी घेतात. एका जनार्दना शरण कपिरामाज्ञा धरुण बाणे आणला आपण गोड कथन पुढे असे. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी गौबा काका सांगतात त्या बाणानं असणारा हनुमंतरायाला त्या बाणाच्या आज्ञेनुसार हनुमंतराया त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी त्या हनुमंतरायाची आणि भरताची भेट होणार आहे. अशा प्रकारची गोड अशी जी काही कथा आहे ती असणारी पुढील अध्यायात. श्रोते कोपती धने सैराट भरला राणे ओढीला एका जनार्दने काही मने स्मरणा. आणि म्हणून असणार जे काही असणारी ही अशा प्रकारची असणारी गोड कथा आहे आणि ही जी गोड कथा आहे श्रोत्यांना जर कदाचित वाटत असेल किंवा रागावतील म्हणून असणार ही जी कथा या ठिकाणी गौबा काका सांगतायत. स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्धकांड एका कार्तिकाया हनुमंत नंदीग्राम गमन नाम
षटचत्वारिशतमाध्याय गोडा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय अर्जुनेश्वर भगवान की जय चला वाचक श्रीधर महाराज बडे पाडोळी सूचक दादादेव कुलकर्णी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। हनुमान अत्यंत विश्वास्यानुसरणी बाणासी आनंदी ग्रामासी जेते भरता